चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे। जे तुमचं स्वप्न आहे पोलीस भरती होण्यासंदर्भात, फक्त मुंबई पोलीस 2459 जागा आहेत। सर्वाधिक कुठल्या कास्टला जागा आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला जर मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल आणि इतरही सगळ्या महाराष्ट्राच्या जागा, जाहिराती काल आल्यात, राहिलेल्या जाहिराती आज येणार आहे। सविस्तर आपण पाहूया। तत्पूर्वी आपली बॅच सुरू झालेली आहे। पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची बॅच आहे। पहिले जे 100 विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी फक्त 549 रुपयामध्ये फीस आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही पोलीस भरती आजपर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला विश्लेषण दिलं जाणार आहे आणि कशा प्रकारे क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारले जातात, आजपर्यंत विचारले सगळे क्वेश्चन ते सुद्धा घेणार। ज्यामध्ये तुमचा सिलेबस मराठी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता आहे। जे काही महत्त्वाचे शिक्षक आहेत, जे ऑलरेडी पोलीस झालेले आहेत, एमपीसी शिकवत आहेत, असे सगळे शिक्षक स्वतः मी आहे, सगळे मेन्स दिलेले आहेत तुमच्या सोबत आहे। बॅच आहे, लाईव्ह असणार आहेत आणि रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत। आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, मराठी श्री अकॅडमी टाका किंवा आपला हा लोगो आहे किंवा हा नंबर आहे 9552625593 ह्या नंबरला सेव्ह करा। गोविंद नबलसर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा, आपल्या ॲपची लिंक तुम्हाला पाठवली जाणार आहे। आता बघूया मुंबई पोलीस भरती संदर्भात जी काही जाहिरात आलेली आहे, 28 तारखेला तुमची जाहिरात संपूर्ण आली। या जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे तर टोटल 2459 जागा ह्या फक्त बृहमुंबई म्हणजे मुंबई पोलीससाठी आहेत। आता तुमच्या कास्ट वाईज संपूर्ण जागा आपण बघूया। या ठिकाणी इथे जर पाहिलं असेल बघा, कास्ट वाईज तुमच्या जागा, एक सेकंड, हा चला बघूया, ठीक आहे। आता या संदर्भात जर पाहिलं तर ह्या तुमच्या सर्वसाधारण जागा आहेत। टोटल किती जागा आहेत तर 2459 या सगळ्या जागा आहेत। याच्यामध्ये तुमच्या कास्ट वाईज दिली, इथं आझाद दिलेला आहे म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एससी साठी जागा आहे। एससी किती जागा टोटल तर 320 जागा एससी साठी आहेत। त्यानंतर एसटी आहे 172 जागा एसटी साठी आहे। विजा म्हणजे ज्याला आपण विजय म्हणतो 74 जागा आहे। भजब म्हणजे एनटीबी म्हणतो 61 जागा आहेत। एनटीसी क म्हणजे शी 86 जागा आहेत। त्याच्यानंतर इमा भजड म्हणजे त्या ठिकाणी एनटीडी 49 जागा आहेत। विमापर म्हणजे एसबीसी आपण ज्याला म्हणतो 49 जागा आहेत। आणि इमा म्हणजे ओबीसी साठी म्हणजे ओबीसीच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, 467 ह्या ओबीसीला जागा आहे। त्याच्यानंतर एससीबीसी आहे, ठीक आहे, ज्या मराठा आहेत सगळे एससीबीसी मध्ये येतात, 246 जागा त्यांना आहेत। ईडब्ल्यूएस वाले जे आहेत तर ईडब्ल्यूएस सुद्धा 246 जागा आहे। अराखीव वर्ग म्हणजे जे ओपन मध्ये आहेत 679 जागा आणि टोटल विवरण तुमच्या जागाचं आहे 2459 ह्या सगळ्या जागा आहेत। याच्यामध्ये ओबीसीला सगळ्यात जास्त जागा आहेत। आता सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्या सगळ्यांसाठी सर्वसाधारण जागा बघा, ह्या सर्वसाधारण जागा आहेत। याच्यामध्ये एससी ला 96 जागा सर्वसाधारण आहेत, एसटी ला 50 आहेत, विजयला 22 जागा आहेत, हो ना 689 जागा आहे। अराखीव मध्ये ओपनला 689 जागा आहे, तर थोडंफार झालं असेल चूक, काय प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर भजब एनटीबी 19 जागा आहेत, एनटीसी 26 जागा आहेत आणि एनटीडीच्या 17 जागा आहेत, एसबीसीच्या 17 जागा आहेत। त्यानंतर ओबीसी वाल्यांच्या 142। आता सर्वसाधारण जागा घेतो, ह्या सगळ्या सर्वसाधारण जागा मुलांसाठी। मग खाली दिले तुमचं महिलांच्या जागा दिल्यात, खेळाडूंच्या जागा दिल्यात, प्रकल्पग्रस्त जागा दिलेल्या आहेत, भूकंपग्रस्त जागा आता कोणाच्या आहेत ह्या, हा तुमचा सगळाचा सगळा रकाना एससी साठी आहे, ठीक आहे। हे बाजूला तुमच्या वेगवेगळ्या कास्टचे दिलेत आणि इकडे साईडला तुमचं समांतर आरक्षण दिलेलं आहे। माजी सैनिक किती आहेत, अंशकालीन पदवीधरांच्या जागा किती आहेत। त्यानंतर पोलिसाचे तुम्ही पाल्य असताल तर त्यासाठी सुद्धा पोलिसाच्या पाल्याला सुद्धा आरक्षण आहे पोलीस भरतीमध्ये। तर ह्या पोलीस पाल्यांसाठी जागा दिलेल्या आहेत। सर्वसाधारण हा रकाना पूर्ण पोलीस पाल्यांसाठी आहे। गृहरक्षक दलामध्ये आहेत त्यांना समांतर आरक्षण, त्यांच्या जागा आहेत। आणि जे कोणी अनाथ असतील त्या अनाथासाठी सुद्धा या जागा दिलेल्या आहेत। सविस्तर ही जाहिरात आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। फक्त आपण सर्वसाधारण घेतल्यात, एससीबीसी ला 75 जागा आहेत, ईडब्ल्यूएस ला 75 जागा आहेत। त्यानंतर अराखीव मध्ये 208 जागा आहेत। आता लक्षात ठेवा, तुमची कास्ट जर एससी असेल आणि तुम्ही मुलगा असेल तर तुम्हाला 96 जागा प्लस मध्ये ओपनच्या 208 जागा एवढ्या तुम्हाला येतात। बाकी तुमच्या कास्टच्या 320 जागा आहेत तुमच्यासाठी नाहीत, त्याच्यामध्ये समांतर आरक्षण वेगवेगळं आहे। महिलांसाठी वेगळ्या जागा आहेत, खेळाडूंसाठी वेगळ्या जागा आहेत, ठीक आहे। महिलांच्या 96 जागा आहेत आणि इकडे ह्या महिलांच्या सर्वसाधारण 207 मध्ये ह्या महिला 207 प्लस ह्या तुमच्यासाठी जागा असतात। ही संपूर्ण मुंबई फक्त पोलिसांची जाहिरात आहे। त्यानंतर इकडे जर पाहिलं असेल तुम्ही जाहिरात तर ही बॅट्समॅन शिपाई पोलीसची जागा आहे, फक्त 8 जागा आहेत, टोटल एकूण 8 जागा आहे। त्याच्यानंतर कारागीर शिपाईच्या टोटल 176 जागा आहेत।
तुमच्या कास्ट वाईज जागा दिल्यात. SC ला 8 जागा आहेत, ST ला 4 जागा दिलेल्या आहेत, विजयच्या 4 जागा आहेत, NTB 4 आहे, NTC 6 जागा आहेत, NTT 2 जागा आहेत, SBC च्या 3 जागा आहेत, OBC ना 21 जागा आहेत, SCBC 16 आहेत, EW सुद्धा 16 आहेत. अराखीव म्हणजे ओपनच्या 92 जागा आहेत, टोटल 176 जागा आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आपली बॅच आहे, लवकर जॉईन करा. जे कुठले पहिले 100 विद्यार्थी असतील सगळं एक्झाम ओरिएंटेड आहे. तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स, त्यामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा फ्री मध्ये असणार आहे. पोलीस भरती संदर्भामध्ये चालू घडामोडीची टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा फ्री मध्ये आहे. आणि बॅच तुमची आजच आपण सुरू केलेली आहे. नवीन बॅच आहे, न्यू बॅच. स्टाफ सुद्धा आपले सगळे MPC ऑलरेडी मेन दिलेले आहेत, पोलीस झालेले सुद्धा आहेत आणि तुम्हाला गेस्ट मार्गदर्शन सुद्धा यामध्ये मिळणार आहेत. हा आपला नंबर आहे, नंबर सेव्ह करून ठेवा 9552629563. गोविंद नबल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जा. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही संपूर्ण जाहिरात आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, MPC ऑलरेडी नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. तिथं सगळ्या आता आपला टेलिग्राम नाही तर सगळ्या टेलिग्रामने जाहिरात दिल्या ते पण बघा. फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा आपल्या युट्यूबला दिलेलं आहे, ते सुद्धा बघून घ्या. ठीक आहे. थांबतोय.